नमोबुद्धाय जय मित्रांनो, मी सिद्धार्थ रामटेके RR ब्लॉक या चॅनलतर्फे आपल्याला आज आपण इंदोरा या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि इंदोरामधला हा भीम सैनिक शहीद चौक तुम्हाला समोर दिसत आहे। तुम्ही त्याला पाहू शकता, जवळून समोर पाहू शकता की आपल्याला दिसत आहे भीम सैनिक शहीद चौक आणि आपण ह्या स्पांगणमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण जनतेशी बी त्यांची काय राय आहे 2024मध्ये जे चुनाव लोकसभा चुनाव आहे त्यांची आपण मत बी घेणार आहोत आणि समोर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मी समोरमध्ये आपण पाहू शकता की हा क्षेत्रामध्ये जो आहे की ह्या क्षेत्रामध्ये हा शहीद चौक आहे आणि तुम्ही समोर पाहता इथे लिहिलेलं आहे करो या मरो, संविधान बचाओ, 100% मतदान करा, मेरा वोट मेरा सम्मान। हा तुम्ही पाहता समोर तुम्हाला दिसत येणार की हा जो संघ आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता। हा एक असा हा बॅनर जो दिलेला आहे या बॅनरमध्ये तुम्हाला मत करण्यासाठी तुम्हाला सांगत येत आहे आणि मताचा तो अधिकार काय आहे तुम्ही जाणू शकता। मत किती महत्त्वपूर्ण आहे हे तुम्हाला याची माहिती भेटणार। मित्रांनो आपण जनतेशी प्रश्न भी करणार आहे, परंतु आपण ज्या परिसरामध्ये आलेलो आहोत इथे आपण पाहत आहोत हा जो शहीद चौक आहे ह्या शहीद चौकमध्ये ह्या स्पांगणमध्ये बाबासाहेबांच्या सोबत जे अनुयायी जे आंदोलन केले त्यांची इथे प्रतिकॉपी तुम्हाला दिसत आहे, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे की शहीद चौकमध्ये इथे कसे काय बाबासाहेबांसोबत त्यांनी केलं होतं। हे मराठवाडा विद्यापीठसाठी जे आंदोलन झालं होतं त्या अनुषंगाने जे लोक इथे आलेले होते ते आपण पाहू शकता। कसं प्रकारचं हा वातावरण आहे तुम्ही पाहू शकता। हे शहीद झालेले जे व्यक्ती लोक आहे हे मराठवाडा विद्यापीठमध्ये ज्यांनी आपलं असंख्य मूल्यवान असं बलिदान दिलेलं आहे त्याच्यातला हा आहे, पाहू शकता तुम्ही। आणि मधामध्ये इथे हा आपला जो अशोक स्तंभाचा दिसत आहे आणि इथे अशोक चक्र बी सुद्धा तुम्हाला समोर दिसत आहे हाच प्रसंगामध्ये। हा इंदोरा परिसरमधला हा चौक आहे शहीद चौक आणि ह्या चौकामध्ये जेव्हा तुम्हाला पाहू शकता की इथे जे आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना जो गोळ्या झाडण्यात आल्या होत्या हा तिथचा जो प्रसंग आहे आणि तुम्ही पाहू शकता शहीद झालेल्या लोकांचं नावसुद्धा इथं दिलेलं आहे। मित्रांनो आपण आज जनतेची काय प्रश्न आहे आणि त्यांची काय असे मत आहे हे जाणून घेऊया। आपल्याकडे काही मान्यवर व्यक्ती बी आहे त्यांची जाणूया की ते काय प्रसंगावर तुम्ही ह्या चुनावाच्यामध्ये वोट करणार आहे। मित्रांनो आपल्याकडे काही असे व्यक्तींना आपण जे त्यांचे काय विचार पडतात काय नाही आपण आपल्याकडे मालूमच आहे आता 2024चं चुनाव आहे 2024मध्ये जो लोकसभा चुनाव आहे BJPकडून त्यांनी नितीनजी गडकरी यांचं नाव देण्यात आलं आणि काँग्रेस पक्षाकडून विकासजी ठाकरे आणि BSPकडून असे दल आहे, असे वेगवेगळे दल आहे। तुम्ही काय मुद्द्यावर तुम्ही मत करणार आहात, तुमचं काय आहे मग? मुद्द्यावर म्हणजे काय विकासच नाही झाला तर कोणत्या मुद्द्यावर वोट द्यायचा हाच एक समजेल आपल्याला। आणि की जे आपल्याला विकासाचा जो मुद्दा आहे बेरोजगारी वगैरे बेरोजगारीचे पुष्कळच आहे ना, बेरोजगाराचे कामधंदे काही नाही आहेत आणि महागाईचा जो प्रमाण महागाई आहे। सिलेंडर झाला आता 800 म्हणजे 400चा होता तो 1200 झाला, काय करणार असे लोक आता। पण आता सिलेंडरचे रेट काही कमी झाले ना, 100 रुपयाने रेट कमी झाले म्हणजे कम होतेच का सांगा तुम्हीच आता। कमी झाले चुनाव आले म्हणून कमी करण्यात आले का? तसं नाही, चुनाव आला म्हणून कमी झाले असं नाही आहे का, ते होतं कम जास्त होतच राहते म्हणा, पण हे महागाईच्या ह्याच्यानं काय सांगताही नाही उडाला असं आहे ते। आता लोकसभेचा जो चुनाव आहे लोकसभा चुनाव विशेषतः लोकांची अशी मत आहे की महागाई कमी झाली पाहिजे आणि वरतून कसं जे बेरोजगारसारखे युवक घुमत आहे त्यांना रोजगारच्या
नितीन गडकरी साहेबांनी रोड रस्ते भरपूर त्यांनी बनवलं आहे, डेव्हलपमेंट काम केलं आहे, परंतु काही जनतेचा आम्ही कल घेतो त्यांच्याकडून असा विचार येतं की रोड रस्ते व्यतिरिक्त असे भरपूर जनतेचे काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहे. आता पहा रोडनं काय होते का, हा रोडला विकास बनल्या जाते का तुम्ही सांगा. आता एखादी फॅक्टरी वगैरे आणलं असेल आणि रोजगार मिळाला तर ठीक आहे, पण हा विकास याला विकास म्हणला नाही जात. पण याला तुम्ही सांगा आता याला विकास म्हणले जाते का तुम्ही सांगा बरं. आता विकास याला म्हणले जाते की कोणाला रोजगार भेटला, एखादी फॅक्टरी आली आणि रोजगार भेटला तर त्याला विकास म्हणले जाईल. ह्या रोडनं काय विकास होते का तुम्ही सांगा बरं. आता जे प्रश्न आहे जनतेचे की तुमचं आता पण तुमचं आता जे मत आहे तुम्ही कोणाला मत करणार? माझा मत तर आहे पंजाला. आपल्याला समोर जे व्यक्ती मान्यवर दिसले त्यांनी त्यांचा विचार त्यांना मत त्यांनी काँग्रेस पक्षाला दिलं आहे. काँग्रेस पक्षाकडून उभे असलेले विकासजी ठाकरे हे त्यांना समर्थन करण्यामध्ये इच्छुक आहे. आपल्याला मालूमच असणार की बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्याला इथे कॅन्डिडेट न उतरवता त्यांनी विकासभाऊ ठाकरे यांना समर्थन करण्यात आलं आहे आणि त्याच्यामुळे भीमसेना शिवसेना शक्ती अगर एकजूट आली तर त्यांचा हा परिणाम गडकरींना थोडासा भारी पडू शकतो असं मला दिसून येऊन राहिलं. सामान्य मान्य करूया, त्यांची माहिती घेऊया. काय म्हणते जनतेची काय तुमची अपेक्षा आहे सरकारकडून? सरकार आहे कुठं तर त्यांच्यासुद्धा अपेक्षा करणार राहिलो. पिछल्या 10 वर्षामध्ये काय अपेक्षा केला ते सांगा. तर काय बेनिफिट झाला लोकांना त्यांच्यावर? तुम्ही 80 करोड लोकांना तुम्ही अनाज देऊन द्यायला. अनाज काऊन देऊन द्यायला? तुम्ही त्याला रोजगार द्या ना तुम्ही. अनाज देऊन साठी तुम्ही काय फायदा होतो? अनाज दिल्यानं काय होतं? त्याच्यानंतर दुसरं काही लागत नाही का? लागते ना त्याच्याशिवाय. तांदूळ गहू दिल्यानं त्यांच्यावाला पोट भरणार आहे का? मग त्याच्यानंतर भाजी आहे, तेल आहे, मीठ आहे. हे बी सिलेंडरचे कसे रेट आहे? सिलेंडरचा रेट आता 850 रुपये आहे. ठीक आहे. आता इलेक्शन आहे म्हणून 100 रुपये कमी झाले. इलेक्शन खतम होऊन त्याच्या बादमध्ये 200 रुपये अजून वाढतील सिलेंडरवर. आणि की त्यांनी तुम्ही म्हणत आहात की आता चुनाव आले म्हणून काय सिलेंडरचे रेट कमी करण्यात आले का? चुनाव आले म्हणून 100 रुपये कमी केला ते ना. चुनाव खतम होईल सिलेंडरचे रेट 200 रुपये वाढवून देतील नका. चुनाव त्यांच्या फेवरमध्ये आला तर. आणि आता महागाईसारखा एक मुद्दा दिसत आहे लोकांकडे. महागाई तर आहेच, त्याप्रमाणे बेरोजगारीसारखा एक जो मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे की युवा शिक्षण घेतलेले युवा बेरोजगार घुमून राहिले. आणि गडकरी साहेबांना जसं आता त्यांनी रोड रस्ते पुलिया सारखे केले आहे, पण लोकांचं म्हणणं असं बी आहे की ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये आला म्हणून त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे. परंतु जनतेचे जे आपली जनता आहे त्यांचे जे विशेषतः महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे असं दिसून येत आहे. तुम्हाला काय म्हणणं? नाही तसंच आहे, ते दुर्लक्षच आहे. लोकांना बहुत परेशानी होऊन राहिली. असं दिसून राहिला पुलिया बनला, हे बनला, ते दिसण्यासाठी सुंदर सगळं ठीक आहे, पण सामान्य लोकांचं काय आहे? त्याची सामान्य लोकांचं काय बेनिफिट होऊन राहिला तुम्ही सांगा तर मला. काय बेनिफिट होऊन राहिला? गडकरी साहेबांनी इतका विकास केला तर गडकरी साहेबाला गलोगली फिरायची जरूरत काय आहे? मी आता थोडा वेळ पहिले कमाल चौकावर गेलो, त्यांची मला गाडी दिसली प्रचार करता. इतका प्रचार करायची जरूरत काय? ते इतका तर विकास केला पुरा इंडियामध्ये त्यांच्यावाला नाव आहे. मग नाव इतका इंडियामध्ये नाव असल्याच्या नंतर मग त्यांना इतका गलोगली फिरायची जरूरत नाही ना. असेच उभे होऊन जाते ते. असेच निवडून आले असते. पण त्यांना असं वाटून राहिलं कोटी ना कोटी त्यांची सीट आता धोक्यात आहे. आणि एक मला एक प्रश्न आहे. आता प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडींनी विकासजी ठाकरे यांना समर्थन केल्यास परिणामाचे काय नशीब होणार तुम्हाला काय वाटतं? थोडाफार आहे ते, पण लोकांना थोडासा मन बनवला होता की ते काय आहे ते वंचित वगैरे जे आहे ते सगळं होट कटवा काम आहे त्यांच्यावाला. काही होत नाही ते. हा जो क्षेत्र आहे, हा जो उत्तर नागपूर जो क्षेत्र आहे इथं सब दलित लोक राहतात ना. हा हे आहे राखीव सीट आहे, हे वाली राखीव जागा असल्यामुळे इथं जरा जे बी आहेत ते सगळं बाबासाहेबाला मानणारे लोक आहेत है ना. त्यामुळे त्यांचे होट मारतात असं नाही की नाही. कारण की इथं BSP खतम झाल्यामुळे इथं थोडंसं लोक वंचितकडं हे झाले. कारण की इथं बाबासाहेबाला मानणारे लोक असल्यामुळे.
आणि आता मला एक विचारायचं आहे की आता जसं बी जे पीकडून गडकरी साहेबांना उभं करण्यात आलं, काँग्रेस पक्षाकडून विकासजी ठाकरे करण्यात आलं आणि बी एस पीकडून आपल्या बी एस पीने बी आपला कॅन्डिडेट दिलेला आहे. तुमचं मत कोणाकडे दिसून येते? अरे मला हे सांगा, तो बी एस पीचा जो काय लांजेवार काय उभा आहे तो आता एकदम गल्लीतून दिल्लीची छलांग नाही माराव ना. हां, गल्लीतून एकदम दिल्लीची छलांग मारण्यात काय मतलब आहे का? हां, तुम्ही तर होट कटवाच काम करणार आहे ना, काय करणार? अरे मग देवाचं होता तर थोडासा मजेदार माणसाला, थोडा दमदार माणसाला तिकीट देता तुम्ही. एक कारपोर्टर माणसाला तुम्ही धरल्यानं एकदम लोकसभाची सीट दिल्या तुम्ही ना, काही महत्त्व आहे का त्याला? तर हा जे डिसिजन तुम्हाला का चुकीचा वाटत आहे का? हो, डिसिजन तर चुकीचेच आहे त्यांच्या मला. डिसिजन चुकीचे आहे ते. त्यांच्याकडे कॅन्डिडेट नसल्यामुळे त्या लांजेवाला उभा केला त्यांना. तर हा जे त्यांनी जे आपले मत सांगितलेलं आहे हे अत्यंत असे जे महत्त्वपूर्ण मुद्दे होते आणि त्यांनी सांगितलं की जनतेच्या जो त्यांनी सांगितलं आहे. पण विशेषतः आपण विचारलं तुमचा आणखी कल कोणत्या दिशेकडे आहे? कोणता? इकडे काँग्रेस आहे. आता विदर्भामध्ये ह्या वेळेस काँग्रेस जादा सीटा येतील. त्यांनी इथं टक्कर आहे. गडकरी साहेबांना म्हणा या बी जे पीनं इथं हे ते तर समजून येत आहे लोकांना की इथं टक्कर होणार आहे आता ह्या वेळेस. त्यांनी आपल्याला मत सांगितलं आहे की आता नागपूरमध्ये जे भाग आहे ह्या भागामध्ये आपल्याला दिसत येणार की त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी आपलं मत हे काँग्रेस पक्षाकडे विकासजी ठाकरे यांना दर्शवलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मालूमच असणार की वंचित बहुजन आघाडी यांनी आपलं मत विकासजी ठाकरेकडे दिल्यामुळे असंख्य भीमसैनिक त्यांच्याकडे जुळत आहे हे आपल्याला दिसून येत आहे. समोर अजून लोकांकडून माहिती घेऊया आणि जाणून घेऊया. आपण आलो इंदोरा या क्षेत्रामध्ये आणि आपण जनतेशी राय घेत आहोत. या लोकसभेचा जो आता इथे जो बिगुल फुटलेला आहे त्यामध्ये जनतेचे काय असे मत आहे आणि काय मुद्द्यावर ते या चुनावमध्ये जे उभे असलेले कॅन्डिडेट आहेत त्यांना काय मुद्द्यावर ते वोट करणार आहे आपण जाणून घेऊया. आपल्याकडे जे व्यक्ती आहे आपल्याकडे सर आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव मिलिंद बागडे, राहणार इंदोरा भंडार म्हणून. आपल्याकडे जे मान्यवर आहे म्हटलं सर, आपल्याला आता मालूमच आहे की 2024मध्ये जो लोकसभेचा चुनाव आहे ह्या चुनावामध्ये बी जे पीकडून त्यांनी गडकरी साहेबांना नामित करण्यात आलं. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाकडून विकासजी ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांनी विकास ठाकरेंना समर्थन करण्यात आलं आहे. तर तुमचं काय असं मत आहे की तुम्ही काय मुद्द्यावर त्यांना मत करा आणि कोणत्या मुद्द्या? आमचे मुद्दे असे आहे की आम्ही विकास भाऊ ठाकरे वंचित आघाडी यांना सगळ्यांना आम्ही समर्थन करत आहोत. विकास तर होत आहे नागपूरमध्ये, पण बेरोजगाराच्या कोणाला काही फायदा होत नाही आहे. कोणाला काही बेरोजगारीचा खूप मोठं आता हे आहे प्रॉब्लेम आहे. जिकडे तिकडे लोकांना जॉब नाही मिळत आहे. लोक 5-5, 6-6 हजाराने इकडे तिकडे जात आहेत. इलेक्ट्रिक बिल आता 10% अजून वाढ केलेला आहे. तर आम्ही बी जे पी गव्हर्मेंटच्या विरोधात आहोत. ते जरी इथून गडकरी साहेब जरी असतील पण आमचं त्यांना समर्थन नाही आहे. कारण गडकरी साहेब सिर्फ रंगरोपण करत आहेत, पण जे बेरोजगारांची जी समस्या आहे, जे काही बेरोजगाराची समस्या आहे, नोकरी नाही काढत आहे, सगळं काही प्रायव्हेटायझेशन करत आहे जिकडे तिकडे. बहुतच प्रॉब्लेम आहे. एक साधारण व्यक्ती ज्यांची जे मेंटॅलिटी नाही तो आता आत्महत्याकडे वळत आहे. जिकडे तिकडे आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे. नशेली पदार्थाच्या जिकडे तिकडे हे वाढत आहे. लोक ऑनलाईन गेमिंगकडे पैसा कमवण्यासाठी वळत आहेत, पण जॉब नाही आहे. हे खूपच मोठी समस्या आहे. आणि सिलेंडरचे रेट कसे आहे? अरे सिलेंडर काय, आता जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत सिलेंडर आहे याचे रेट वाढवतील आणि पेट्रोलचे कमी करतील. मग त्याच्यानंतर काय करतील, मग जे तसा होता तसा 150 रुपये घेऊन जातील. हे सगळं ह्या समाजाला बेवकूफ करत आहे. बी जे पी सारखे जे आहेत बहुतच व्यवस्थित काम नाही करत आहेत. आपल्याला सरांनी हे जे त्यांचं मत आहे ते सांगितलेलं आहे. आपण अजून व्यक्ती जनतेशी भेटून त्यांच्याशी माहिती घेऊया. आपल्याकडे अजून मान्यवर साहेब आहे म्हणून त्यांच्याशी चर्चा करूया की आता चुनाव आहे, लोकसभा चुनाव आहे. ह्या चुनावामध्ये बी जे पीकडून त्यांनी जसं गडकरी साहेबांना उभे करत त्याचप्रमाणे की
काँग्रेस पक्षाकडून विकासजी ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी विकासजी ठाकरे काँग्रेस पक्षाचे असं त्यांना समर्थन करण्यात आलं. आम आदमी पार्टीने सुद्धा त्यांना विकासजी ठाकरे यांना समर्थन करण्यात आलं आहे आणि असंख्य असं आहे. आणि आपल्याला काही दिवसापहिले मालूमच असणार की इंदोरा ह्या मोठ्या एक बुद्धिविहारामध्ये इथे जे विशेषतः इंदोरा क्षेत्रामध्ये मोठा असा बुद्धिविहार आहे. ह्या बुद्धिविहारामध्ये विकासजी आपला गडकरी साहेब इथे येऊन गेले. तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? सबसे पहले तो मैं आपका धन्यवाद देना चाहता हूँ कि आप RR ब्लॉक चैनल, RR ब्लॉक चैनल, आर ग्रुप चैनल का धन्यवाद, क्योंकि आप जैसे ही लोग ये मैसेज पूरे जनता को फैला सकते हो. गडकरी साहब आए ज़रूर, लेकिन इसके पहले 10 साल वो खासदार रह चुके. 10 साल खासदार रहने के इसमें वो कभी भी यहाँ पे आए नहीं. उनको इलेक्शन के वक्त ही इंदौरा उनको याद आया, क्योंकि ये बाले किला है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का. यहाँ की चढ़वड़ यानी पूरे भारत को चढ़वड़ पता चल जाती है. तो यहाँ से जो बुलबुल फुटती है वो पूरे नागपुर शहर में उसका तहलका मच जाता है. गडकरी साहब, लोग बोल रहे हैं कि गडकरी साहब ने बहुत काम किया है. मैं, आप मीडिया हो, आपको ज़्यादा जानकारी रहती है. मेरे को एक काम बताओ रोड के अलावा कि उन्होंने दूसरा काम कौन सा किया है. उत्तर नागपुर में उनका एक भी विकसित काम नहीं है. उत्तर नागपुर में आज इतनी पिछड़ा वर्ग है, यहाँ के रोडों का ध्यान नहीं है, यहाँ की गटर लाइन का ध्यान नहीं है, यहाँ की स्ट्रीट लाइट का ध्यान नहीं है. और सबसे बड़ा मुद्दा तो यहाँ में सबसे ज़्यादा बेरोजगार है आज के तारीख में. उनको भी रोज़गार देने का काम किया नहीं. और इनके जो कार्यकर्ता बोल रहे हैं कि गडकरी साहब ने रोज़गार दिए, मैं उनसे पूछना चाहता हूँ कि उत्तर नागपुर के कौन से युवाओं को उन्होंने रोज़गार दिया है. यदि वो सामने आके बोलते हैं तो हम भी उनका ये करेंगे. अभी आपके सामने जो व्यक्ती ने बताया है की गडकरी साहेबांनी इथे रोजगारचं नाव दिलं पण रोजगार भेटला नाही अशी त्यांची खंतता आहे. आणि मला एक विचारायचं आहे, तरी पण महागाई जी आहे, महागाईमध्ये ते आळा आणू शकले का? महंगाई अशी आहे साहेब की महंगाई आता अशी कंडिशन आहे की चड्डी घेवायलाही पैसे नाही आहेत लोकांकडे. फाटलेल्या चड्ड्या घालत आहेत. ज्या टाइमी काँग्रेसची सरकार होती त्या टाइमी 450 रुपये 465 रुपये काहीतरी सिलेंडर होता. यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आज 1100 रुपये सिलेंडर आहे. आणि आज जे भाजीपाला ज्या टाइमी 100 रुपयात एक बाई बाजारातून थैलीभर आणत होती, आज तिला 500 रुपये बी लागतात. पण थैली भरून नाही येत, बिचारी घरी येऊन चिडचिड करत राहते. लेकराले चॉकलेट नाही घेऊन देऊ शकते, एवढी महागाई आहे. यांनी आता आपण हे आम जनतेचे जे प्रश्न आहेत ते विचारात घेत आहोत आणि जनतेचे जे प्रश्न आहे ते त्यांनी तुम्हाला सांगतच आहे. आणि आपल्याकडे आता जे मान्यवर साहेबांनी सांगितलं आहे की इथे जे मेन मुद्दे जे आहे रोजगार आणि महागाई हे अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आहे. आणि आपल्याकडे काही साहेब आहे त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की त्यांचं काय मत आहे म्हणून. सर, आता 2024चा चुनाव आहे, ह्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत हे आहे की विकास पूर्णपणे नाही होत आहे. विकास हे दाखवांसाठी होत आहेत. मेट्रो आणायची गरज नव्हती, ते मेट्रो आणली. याच्याबद्दल मेट्रो आणि एवढा पैसा खर्च करण्याबद्दल एक 2-4 कंपन्या आणता इंडोरामामध्ये तर रोजगार उपलब्ध झाला असता. टाटाची नेनो कंपनी आणती या कोणती पण कंपनी आणते, ते इथल्याच मुलांना रोजगार भेटला असता ना. कारण की इथे 90% लोकांजवळ 2 व्हीलर आहेत. खाली पिली मेट्रोचे तेवढा लंबा सफर तय करून काय कशाला जातील ते लोक. अरे बनवला पण मेट्रो, ते पण एक भविष्यासाठी चांगलं आहे, पण कंपन्या रोजगार कुठे आहे? रोजगार एक मुद्दा आहे. महंगाई, भाजीपाला एवढा महाग, सर्व एक आम पब्लिक हे करत आहे, जेवढा कमवत आहे तेवढा खात आहे. सेविंग तर काही नाही आहे त्याच्या मुलासाठी. शिक्षण महाग करून दिला, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणं बंद केला. आता तुमचं त्यांनी म्हटलं, पण आता जसं BJP कडून गडकरी साहेबांना केलं त्याचप्रमाणे गडकरी साहेबांनी आपल्या जेबातला पैसा थोडी लावला, तो आमच्याच पैसा आहे ना साहेब. जनतेचा पैसा आहे तो. गडकरी साहेबांनी जे काम केलं त्या कामाबद्दल आमचं काही नाही, तो दिसते नाही. पण आपल्याला मालूमच असणार की गडकरीच ज्या त्यांच्या खात्यामध्ये जे हा जो खाता आला त्यांनी आपल्या खात्यामधून त्यांनी जे कामं केले आहे, कामं केले हे दिसून येतं ना. दिसून येत. पण त्यांच्याकडे दुसरे खाते नसल्यामुळे ते काम त्याच्या मुलाची त्यांची संपत्ती आलेली आहे. ही संपत्ती गडकरी साहेबाच्या मुलाकडे कुठून आली? मग ही संपत्ती जनतेच्या ज्या पैशाची आहे ना, त्यांच्या मुलाकडे संपत्ती किती आहे आजच्याच पेपरात आलेला आहे ना. ती संपत्ती जनताची आहे
आणि त्यांचा मुलगा रस्त्यावर फिरत आहे की BJPशी काही घेणदेण नाही, माझ्या वडिलांनी काम केलं त्याच्या नावाने वोट द्या. कमवणार आहे, आमची 10,000 पेमेंट आहे मंथली ना, आम्ही 7 लाख रुपयाचा लोन उचलून तर तो लोन कुठून फेडून. आणि उज्ज्वला जशी योजना आणली त्याच्याबद्दल बेनिफिट सरकारकडे उज्ज्वला योजनेचा बेनिफिटच नाही झाला. ते खेडेगावच्या लोकांना झाला, सिटीच्या लोकांचं हरदम पिसणी आहे ना, सिटीच्या डेव्हलपमेंटच नाही झाला. जसं त्याने दिल्लीमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल हॉस्पिटल फ्री केलं, 100 युनिटपर्यंत बिजली फ्री केलं, तसा इथे कार म्हणा ना. आमची नागपूरची बिजली तुम्ही मुंबईला पाठवता. आमच्या जनतेची, नागपूर जनतेची अशी समस्या आहे की इथे इलेक्ट्रिक बिल, पाण्याची सोयीचा बहुत जास्त आहे. हर रोज याने म्हणजे कसं आता 10% अजून वाढ केल्यात आली. हे का हां इलेक्ट्रिक बिल हे कसं करणार आहे. साला पाणी येते, हां पाणी बरोबर येत नाही ना, 2-2 हजार रुपये 3-3 महिन्याचे तुम्ही बिल घेता.